पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनाची या ठिकाणी लाभ घेतलेला आहे, मात्र त्यांना अद्यापही त्याचं अनुदान मिळालं नाही। जिल्ह्यातले जवळपास 15 ते 16 हजार शेतकऱ्यांचं अनुदान कृषी विभागाकडून येणं बाकी आहे आणि त्याची रक्कम असेल जवळपास 72 कोटी रुपये। काही शेतकरी आपल्या सोबत आहेत, त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिले आणि मागणी केली की आम्हाला ते अनुदान द्यावं। काही शेतकरी आपल्या सोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काका, काय सांगाल, कधीपासून तुमचं अनुदान बाकी आहे आणि किती आहे? आमचं 22-23 पासून अनुदान आहे, जेमतेम 1.5 लाखापर्यंत। तरी अद्यापर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचा शासनाकडून निधीची तरतूद झालेली नाही आणि आम्ही स्वतःचा मालमत्ता विकून ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन याचे पैसे स्वतः पेड केलेले आहे। काही वैयक्तिक कर्ज सुद्धा घेऊन आम्ही ते सुद्धा केलेलं आहे आणि त्या कर्जापोटी आम्ही अनुदान मिळेल त्याच्यावर आपण व्यवहार करू। पण आतापर्यंत शासनाने आम्हाला कोणत्याही प्रकारची जी अनुदानाची मदत आहे ती केलेली नाही। त्याच्याबरोबर आम्ही शेतकरी फार वंचित आहोत आणि शासनाबद्दल आम्ही फार दिलगिरी व्यक्त करतो। माझ्या माहितीनुसार तुम्ही जवळपास कर्ज काढून ठिबक घेतलेलं आहे कृषी विभागाचं, अनुदान अद्याप मिळालं नाही। काय परिस्थिती असेल तुमची सध्या? आता परिस्थिती म्हणजे बँकेवाले घरी सतत चक्रा मारतात। मी जे ठिबकसाठी पानेरा ग्रामीण पतसंस्थेकडून कर्ज घेऊन जे ठिबक तुषार संच खरेदी केला, तर ते काही व्याज देणे 1.5 दुप्पट व्याज होऊन राहिलं। ते शासनाने दखल घ्यावी, नाही तर मग माझ्यावर उपासमारीची वेळ किंवा आत्महत्येची पाळी येणार आहे, हे बाकी निश्चित। काय शासनाकडे काय मागणी करणार आहात तुम्ही? शासनाकडे मागणी ही आहे की बाबा शासनाने आम्हाला पूर्ण संमती दिली। शासनाचं आहे किंवा मागेल त्याला ठिबक, शेतकऱ्यांनी ठिबक नेलं पाहिजे। मग त्यांनी आम्हाला पूर्ण संमती दिली की बाबा तुम्ही तुमचा अर्ज मंजूर झाला, तुम्ही ठिबक उचला। त्यामुळे आम्ही मग दुकानदाराकडून उचललं। तिथं आम्हाला पूर्ण पैसे भरावे लागतात। मग शासनाकडून सर्व गेल्यानंतर ते अनुदान जे त्यांनी दिलेलं मंजूर केलेलं आहे 80% ते आम्हाला अपेक्षित आहे ना। पण शासन असं करते की ते 2 टप्प्यात देते, एकत्र देत नाही आहे, त्याचा तुकडे पाडून देते। मग पहिला जर एखादा 25% हप्ता यावर्षी आला तर 6 वर्षानंतर दुसरा 3 वर्षांना असा येते। असं करता करता बऱ्याच लोकांचं काही 1 हप्ता राहिलेला आहे, काहींचा 2 हप्ता राहिलेला आहे आणि आता असं झालं की अनुदान येणंच बंद झालं। पैशाची आम्हाला शाश्वती वाटून नाही राहिली। अधिकाऱ्यांशी बोला तर ते उडदावडीचे उत्तर देतात, शेतकऱ्यांना ते असं निग्लेक्ट करतात। त्याकरता आम्ही आज मोर्चा काढायचं ठरलं होतं शेतकऱ्यांचं, परंतु तांत्रिक अडचणी दाखवून आम्हाला परमिशन नाकारण्यात आली। त्यामुळे आम्ही प्रतिनिधी म्हणून 5 लोक आज कलेक्टर साहेबांना भेटलो। त्यांनी ते घेतलं निवेदन। ते म्हणत बुवा हा विषय मी फॉलोअप घेतलेला आहे आणि माझ्या लेवलवर मी पाठवला आहे, तुम्ही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याकडे जा। आम्ही तिथे गेलो, नुसतं निवेदन दिलं। नंतर आम्ही खासदार साहेबांच्या कार्यालयात गेलो। तिथं मात्र त्यांनी पत्रव्यवहार फोन करून पत्रव्यवहार मागितले संबंधित अधिकाऱ्याचे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही केंद्राकडे। शासनाकडे काय अपेक्षा की कधी मिळेल? शासनाची अपेक्षा असा आहे की त्यांनी या आचारसंहिता लागायच्या पहिले किंवा याच्यामध्ये जर आम्हाला दिलं तर आमचं ते माल काढणीला किंवा जे काही आहे त्यात तरी निदान हे पैसे कामात पडतील, म्हणून शासनानं लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांचे राहिलेले पैसे जमा करावे। शासनाजवळ काही पैसे नाही अशातला भाग नाही आहे। नक्कीच। तर ही शेतकऱ्यांची परिस्थिती आहे। कोणी कर्ज काढून या ठिकाणी ठिबक घेतला असेल, कोणी उसनवारीने पैसे घेतले असतील आणि शेतामध्ये तुषार सिंचन या ठिकाणी घेतलंय, मात्र अद्यापही वर्ष उलटलं, या शेतकऱ्यांना त्यांचा जो अनुदान आहे ते या ठिकाणी मिळालं नाही। त्यामुळे शेतकऱ्यावरती या ठिकाणी संकट कोसळलंय। म्हणून आज शेतकऱ्यांनी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि आपली जी समस्या आहे ती शासनाकडे या ठिकाणी मांडली आणि तात्काळ या जे 72 कोटी रुपये थकीत अनुदान आहे ते देण्याची मागणी सुद्धा या ठिकाणी त्यांनी केली। कॅमेरामन निलय देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।